कल्याणपुर नेतोली टेकड़ी में चट्टान गिरने से 2 से 3 घरों का हुआ नुकसान। जीवित हानि नहीं, पीड़ितों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया। पिछले 2-3 दिनों से मुंबई ठाणे जिले में हो रही मूसलाधार बारिश ने हर जगह तबाही मचाई है। कल्याण डोंबिवली परिसर में हर जगह गड्ढे ही गड्ढे हैं, जिनके कारण एक युवक की जान भी चली गई। पिछले 2 दिनों से हो रही बारिश से कई जगहों पर अपघात हो रहे हैं। दुर्गाड़ी सर्कल पर आज एक बाइक सवार गड्ढे में गिरने से घायल हो गया। वहीं कल्याणपुर नेतोली टेकड़ी जय भवानी नगर में चट्टान और मिट्टी गिरने से 2 से 3 घरों का नुकसान हुआ। उस समय घर में कोई न होने से जीवित हानि नहीं हुई है। इस बात की सूचना मिलते ही अग्निशमन दल के जवानों ने तुरंत मदद कार्य शुरू किए। वहां रहने वालों को सुरक्षित स्थानों पर ले जाया गया। महापालिका तथा पुलिस द्वारा भी मदद कार्य जारी है। बता दें कि आज कल्याण डोंबिवली में रिकॉर्ड तोड़ बारिश ने जनजीवन प्रभावित हुआ। ट्रेनें भी देरी से चल रही है। अग्निशमन विभागाला 4:30 वाजता माहिती मिळाली। नेतली सर्कल येथे घरावर दरड कोसळलेली आहे। अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 3 घरांवर दरड कोसळलेली होती। सुदैवाने घरामध्ये कुणीही नागरिक नसल्यामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। मला अर्ध्या 1 तासापूर्वी फोन आला। जरीना शेख म्हणून इथं आपल्या रहिवासी आहेत, त्यांचा मला फोन आला की आमच्या इथे 2 घरांवरती वर डोंगराची माती आणि दगड पडलेले आहेत, तर तुम्ही लवकर या। तर मी कल्याणला होतो, पक्ष कार्यालयामध्ये, भाजपा कार्यालयामध्ये होतो। तिथून मग मी फायर यांना फोन केला, वार्ड अधिकाऱ्यांना। वार्ड अधिकारी काही मीटिंग मध्ये मला समजल्यानंतर मी परत मग त्यांचे ड्रायव्हर आहेत विषय म्हणून त्यांना फोन केला। त्यांना सांगितलं की बाबा अशी परिस्थिती झालेली आहे। मी साहेबांना फोन केला होता, पण साहेबांनी फोन नाही घेतला। मग त्यांनी आपत्कालीनला फोन केला। आपत्कालीनला त्यांनी फोन केला, त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी सांगितलंय ह्या विभागाचे एसआय निकुम म्हणून आहेत, 2 घरांचं नुकसान झालंय। इथं आपण पाहिलं असेल ना, आता 3-3:30 ला प्रकार घडलेला आहे। फायरवाले इथं पोहोचलेले आहेत, महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक पोहोचलेलं आहे, MSCB वाले सुद्धा आता इथं येतील। त्यांना आता फोन केला होता। घरामध्ये राहणारे माणसं आहेत, पण ते घराच्या बाहेर होते। घटना घडली तेव्हा घरामध्ये कोणी नव्हतं। नाही नुकसान काय झाले नाही। पांडुरंग भोसले।